Hello everyone, welcome to the Disha. Today we are going to learn class 7th, chapter 12, perimeter and area in practice set 46. So let's do it. First question, a page of calendar is 45 centimeter long and 26 centimeter width. What is its area? आपल्याला काय विचारलं आहे या क्वेश्चन मध्ये? एक पेज आहे कॅलेंडरचं, त्याची लेंथ आहे 45 सेंटीमीटर लेंथ आहे ती आणि त्याची ब्रीथ काय आहे 26 सेंटीमीटरची. सो आपल्याला काय करायचं आहे, त्या कॅलेंडरचं जे पेज आहे त्याचं काय करायचं आहे, आपल्याला एरिया काढायचा आहे. तर आपण स्टार्ट करूयात हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला. मी या ठिकाणी आधी काय करते, एक पेज ड्रॉ करते जे की कॅलेंडरचं असेल. सपोज हे एक पेज आहे कॅलेंडरचं, त्याची लेंथ काय सांगितलेली आहे 45 सेंटीमीटरची आणि त्याची ब्रीथ जी आहे ती किती आहे 26 सेंटीमीटरची. ओके, सो आपल्याला आता हा स्टार्ट करूयात सॉल्व्ह करायला. देअरफॉर द एरिया ऑफ रेक्टँगल, काय करावं लागेल आधी आपल्याला या रेक्टँगलचा काय करावं लागेल, एरिया काढून घ्यावा लागेल. तर आपल्या एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रीथ. सो आपली लेंथ काय आहे 45 सेंटीमीटरची, ब्रीथ काय दिलेली आहे या ठिकाणी 26 सेंटीमीटरची. यांचं जर मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर काय येईल यांचं मल्टिप्लिकेशन 1170 सेंटीमीटर. याचं काय निघेल आपलं एरिया निघेल. सो आपण या ठिकाणी लिहून घेऊ, देअरफॉर एरिया ऑफ कॅलेंडर इज इक्वल टू 1170 सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर निघेल या ठिकाणी, हे स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी आपला हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. सेकंड क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी, एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलची जी हाईट आहे ती आहे 3.6 सेंटीमीटरची आहे आणि त्यांचा जो बेस आहे तो किती आहे 4.8 सेंटीमीटरचा. तर आपल्याला काय करावं लागेल, आता ट्रायंगलचा जो काही एरियाचा फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे राईट डाऊन करून घ्यावा लागेल. द एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, आता हे 1/2 घ्यावे लागतील. बेस काय दिलेला आहे आपला 4.8 सेंटीमीटरचा आहे. हाईट काय सांगितलेली आहे आपली 3.1 सेंटीमीटरची आहे. आता काय करावं लागेल, ह्या दोन हे जे 2 आहेत त्याने आपण याला भाग देऊन घेऊयात. 2 1 2, 2 2 4 आणि 2 4 8. 1 नंतर पॉईंट आहे, आपण इथे 1 नंतर पॉईंट टाकून घेऊयात. काय आला आपला आन्सर 2.4 इंटू 3.6. अरे यांची जर मल्टिप्लिकेशन केली तर काय येईल आपली यांची मल्टिप्लिकेशन 864 स्क्वेअर सेंटीमीटर येईल. पण या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पॉईंट द्यावा लागेल, कारण की हे आपलं काय मल्टिप्लिकेशन जे आहे ते पॉईंट्स आहे, त्यामुळे आपलं आन्सर देखील पॉईंटच येणार आहे. सो आपल्याला या ठिकाणी पॉईंट टाकताना आपल्याला कसं टाकावं लागेल, हे किती पॉईंट आहेत 1 आणि हे 2 पॉईंट आहेत, म्हणून काय करावं लागेल 2 डिजिट नंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल, म्हणजे 1 2 या 2 डिजिट नंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. सो आपला आन्सर काय येईल मग 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. सो इथे राईट डाऊन करून घेऊया, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. थर्ड क्वेश्चन पाहून घेऊयात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. या ठिकाणी काय विचारले आपल्याला, एक प्लॉट आहे रेक्टँग्युलर प्लॉट, त्या प्लॉटची जी काही लेंथ आहे ती आहे 75.5 मीटर आणि जो काही तो ब्रॉड आहे ब्रीथ आहे त्याची ती काय आहे 30.5 मीटरची आहे आणि जो काही त्या प्लॉटचा जो काही रेट आहे तो 1000 स्क्वेअर मीटर असा त्याचा रेट आहे. सो आपल्याला या ठिकाणी आपल्याला हा जर रेट काढायचा असेल तर आधी आपल्याला काय करावं लागेल, या रेक्टँग्युलर प्लॉटचा काय काढावं लागेल, आधी आपल्याला एरिया काढावा लागेल. एरिया आपला फाइंड आउट झाल्यानंतर जो काही एरिया येईल त्याच्यासोबत 1000 स्क्वेअर मीटर जो काही आपला रेट आहे त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करावे लागेल आणि लास्टला आपला व्हॅल्यू येईल, म्हणजे काय होईल आपली व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे. सो आपण इथे स्टार्ट करूयात सॉल्व्ह करायला. काय करावं लागेल आपल्याला आधी, देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल प्लॉट इक्वल टू काय फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ
लेंथ काय दिली आपली 75.5 आणि ब्रीथ काय दिलेली आहे आपली 30.5 मीटर. यांचं जर मल्टिप्लिकेशन केला तो तुम्ही करून घ्या एका साईडला. यांचा मल्टिप्लिकेशन 230,275 हा मल्टिप्लिकेशन याचा येतो स्क्वेअर सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपलं काय आहे, पॉईंट किती आहेत या ठिकाणी दोघांमध्ये 2 पॉईंट आहेत, हा 1 आणि हा 2. सो आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 2 नंतर पॉईंट द्यावा लागेल, 1 2 2 नंतर पॉईंट द्यावा लागेल. सो आपला आन्सर काय येईल 2302.75 स्क्वेअर मीटर. सो आपल्याला इथे काय करावं लागेल, आता रेट काढावी लागेल. हा आपला काय झालाय टोटल एरिया निघलेला आहे. आता या टोटल एरिया सोबत काय करावं लागेल आपल्याला 1000 रुपीज जी काही रेट आहे स्क्वेअर सेंटीमीटर ती आपल्याला या टोटल एरिया सोबत मल्टिप्लाय करावं लागेल. सो इथे लिहून घेऊ द रेट पर स्क्वेअर मीटर इज 1000 रुपीज. Therefore, the value of rectangular plot काय आहे आपली व्हॅल्यू 2302.75. हे काय आले आपली व्हॅल्यू आलेली आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती 2302.75 मल्टिप्लाय बाय 1000 रुपीज. यांचा जर मल्टिप्लिकेशन केला तर आपला आन्सर काय येईल 230275. हे 30 ॲज इट इज. हा आपला काय झालेला आहे मल्टिप्लिकेशन आला. या लास्टच्या 2 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून आपण काय करणार आहोत, या 2 डिजिट नंतर काय करणार आहोत पॉईंट देणार आहोत. आपल्या या ठिकाणी हे फायनल आन्सर निघून जाईल. रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. Its flooring is to be made of square tiles of side 30 centimeter. How many tiles will fit in the entire hall? How many would be required if tiles of side 50 centimeter were used? क्वेश्चन मधील दिलेली इन्फॉर्मेशन आधी आपण समजून घेऊयात. यामध्ये हॉल दिलेला आहे, त्या हॉलची लेंथ जी आहे 12 मीटर दिलेली आहे आणि त्याचा बेस ब्रॉड किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर. त्यामध्ये जी काही त्यांना टाइल्स यूज करायची आहे त्यांची साईड 30 सेंटीमीटरची दिलेली आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, आधी एरिया फाइंड आउट करावे लागेल आणि एरिया फाइंड आउट केल्यानंतर त्यामध्ये जी काही साईड स्क्वेअरची जी साईड दिलेली आहे ती 30 सेंटीमीटर दिलेली आहे. त्या 30 सेंटीमीटरच्या एकूण किती टाइल्स त्या हॉलमध्ये यूज करावे लागतील आणि नंतरही काय दिलेले त्यांनी 50 सेंटीमीटर एक स्क्वेअर त्या टाइल्सचा जो काही साईड आहे ती 50 सेंटीमीटर दिलेली आहे. तर 50 सेंटीमीटरच्या ज्या टाइल्स आहेत त्या किती यूज करावे लागतील. म्हणजे या क्वेश्चनमध्ये काय केलेले आहेत 2 क्वेश्चन त्यांनी ऍड केलेले आहेत. सो आपल्याला या ठिकाणी आधी एरिया फाइंड आउट करावे लागेल. काय दिलेलं आहे आपलं इथे 12 मीटर आणि लेंथ आणि ब्रॉड काय दिलेलं आहे 6 मीटर आणि साईड काय दिलेली आहे 30 सेंटीमीटर. परंतु आपलं काय झालं ह्याच्यातले जे काही युनिट्स आहेत ते वेगवेगळे आहेत. इथे या ठिकाणी मीटर आहे, या ठिकाणी सेंटीमीटर आहे. सो आपल्याला काय करावं लागेल या मीटरचं कन्वर्ट आधी आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून घ्यावे लागेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता युनिट काय करावं लागेल आधी सुरुवातीला आपण एक करून घेऊयात. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं 100 सेंटीमीटर असतं. 12 मीटर म्हणजे काय असेल 12 इंटू 100 इक्वल टू 1200 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरचं करून घेऊयात 6 सेंटीमीटर 6 इंटू 100 काय येईल आपलं 600 सेंटीमीटर. काय हा ही ब्रीथ येईल आणि ही काय येईल लेंथ येईल. झालं आपलं युनिट सेम झालं. आणि या ठिकाणी त्यांनी काय दिलेली आहे साईड 30 सेंटीमीटरची. आता आपल्या या ठिकाणी लेंथ आणि ब्रीथ आपली काय आली सेंटीमीटरमध्ये आली. आता आपल्याला आन्सर काढायला काय होईल सोपं जाईल. आपण इथे स्टार्ट करूयात आता. देअरफॉर एरिया ऑफ स्क्वेअर आधी आपल्याला हॉलचा एरिया काढून घ्यावा लागेल. एरिया ऑफ हॉलमध्ये काय आता रेक्टँग्युलर हॉल आहे तो समजा तर आपल्याला इथे रेक्टँग्युलरचाच फॉर्म्युला ऍड करावा लागेल. लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ काय आता आपली आली 1200. ब्रॉड किती आहे 600 सेंटीमीटर. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर काय येईल 0 0 0 आणि 12 6 72. आपल्या या ठिकाणी आन्सर आला आहे 7,20,000 स्क्वेअर सेंटीमीटर. आपलं हे काय झालेलं आहे एरिया ऑफ हॉल आपला फाइंड आउट झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे टाईल स्क्वेअर्स ऑफ साईड 30 सेंटीमीटर. तर आपल्याला स्क्वेअरचा जे काही एरिया आहे तो आपल्याला आता फाइंड आउट करावा लागेल. देअरफॉर एरिया ऑफ स्क्वेअर टाइल्स इक्वल टू साईड इंटू साईड. मीन्स काय असतं हे साईड
स्क्वेअर. साईड काय दिली आपल्याला 30 स्क्वेअर. 30 स्क्वेअर म्हटल्यानंतर आपलं काय आन्सर येईल 900 स्क्वेअर सेंटीमीटर. आपला एरिया ऑफ हॉल निघलेला आहे, एरिया ऑफ स्क्वेअर टाइल्स निघलेले आहेत. आता आपल्याला काय करावं लागेल, एरिया ऑफ हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ स्क्वेअर टाइल्स नी जर आपण डिवाइड केलं त्या डिजिट्सला, तर आपल्या टोटल नंबर ऑफ टाइल्स ज्या काही आपल्याला यूज करायच्या आहेत त्या हॉलमध्ये तो एंड पॉईंट आपला निघेल. सो आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला आहे टाइल्सचा, द नंबर ऑफ टाइल्स. द नंबर ऑफ टाइल्स इक्वल टू एरिया ऑफ हॉल. आपला स्टार्टिंगला निघलेला आहे एरिया ऑफ हॉल. आता नेक्स्ट काय आपला काय निघलेला होता, एरिया ऑफ स्क्वेअर टाइल्स. एरिया ऑफ स्क्वेअर टाइल्स दोन्ही आपल्याकडे आहे. एरिया ऑफ हॉल आपला काय आला होता 7,20,000 हा निघला होता आपला. आणि आपल्या टोटल एरिया ऑफ स्क्वेअर टाइल्स टोटल निघल्या होत्या 900. आता याला जर आपण डिवाइड केलं एकमेकांना तर आपलं काय निघेल, द नंबर ऑफ टाइल्स निघतील. हे 2 0 कटले, हे 2 0 कटले. 9 1 9, 9 8 72 आणि हे राहिलेले 2 0 ॲज इट इज. आपला आन्सर काय झालेला आहे 800 टाइल्स आपल्या निघलेल्या आहेत. सो आपण या ठिकाणी काय करू, द नंबर ऑफ टाइल्स इक्वल टू 800 टाइल्स. नेक्स्ट आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी पाहूयात. याच क्वेश्चनमध्ये त्यांनी पुढे विचारलेलं आहे आपल्याला की जर आपण स्क्वेअर टाइल्स ऑफ साईड 50 सेंटीमीटर जर घेतल्या तर आपल्याला किती टाइल्स यूज करावे लागतील. सो आपल्याला एरिया ऑफ हॉल आपण आधीच फाइंड आउट केलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर साईड जे आहे 50 सेंटीमीटर त्याचा आपल्याला आधी एरिया काढून घ्यावा लागेल. एरिया ऑफ स्क्वेअर टाइल्स इक्वल टू साईड स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला माहिती 15 सेंटीमीटर विचारलेलं होतं, आपण 50 सेंटीमीटरचा स्क्वेअर घेतला. आपला आन्सर 225 स्क्वेअर सेंटीमीटर आलेला आहे. सो नेक्स्ट आपल्याकडे आता एरिया फाइंड आउट झालेला आहे. एरिया स्क्वेअर टाइल्स आपल्याकडे फाइंड आउट झालेला आहे. सो आपल्याला टोटल टाइल्स काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. तो फॉर्म्युला आहे आपण लास्ट आपण पाहिलेला होता, द नंबर ऑफ टाइल्स इक्वल टू एरिया ऑफ हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ स्क्वेअर टाइल्स. सो आपलं काय एरिया ऑफ हॉल काय आला होता आपला 7,20,000 सेंटीमीटर. आणि आपला आता टोटल टाइल्स जे काय आलेलं आहे आपलं ते किती आले 225 सेंटीमीटर. यांचं जर डिवाइड केलं यांना तर आपला आन्सर इथे काय येऊन जाईल 3,200 टाइल्स. आपलं लास्ट आन्सर निघून जाईल. आपला फिफ्थ क्वेश्चन पाहून घेऊयात. फिफ्थ क्वेश्चन, फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ गार्डन विथ मेजर्स ॲज शोन इन द फिगर अलॉंग साइड. आपल्याला या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, पेरिमीटर आणि एरिया आपल्याला दोन्ही काढायचं आहे. आता पेरिमीटर म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे, सर्व बाहेरील ज्या काही साईड्स आहेत त्या साईड्सची काय असते टोटल ॲडिशन असते, त्याला आपण काय म्हणतो पेरिमीटर म्हणतो. आणि एरिया माहिती आहे तुम्हाला, जो काही इंटरनल स्ट्रक्चरचे आहे तो असतो एरिया. आता आपल्याला काय काढावं लागेल, आधी एरिया पेरिमीटर काढावं लागेल आणि पेरिमीटर काढल्यानंतर आपला एरिया काढावा लागेल. सो आपल्याला काय करावं लागेल, आधी ही फिगर बघून घ्या. या ठिकाणी ही गार्डनची फिगर आहे. त्यांनी काय केलेलं आहे, एका साईडला 30 सेंटीमीटर टाकलेलं आहे, याही ठिकाणी 30 सेंटीमीटर टाकलेलं आहे. हे जे डॉट दिसत आहेत तुम्हाला ते डॉट म्हणजे काय असते की ज्या काही साईड्स आहेत त्या सगळ्या एकमेकांना काय आहेत इक्वल आहेत. म्हणजे काय झालं, ही 30 सेंटीमीटर असेल तर त्याच्या समोरील साईड पण काय येणार 30 सेंटीमीटरची. ही 30 सेंटीमीटरची असेल तर ही साईड काय येणार 30 सेंटीमीटरची. तर आपल्याला काय करावं लागेल, पेरिमीटर काढताना काय करावं लागतं, आधी आपल्याला ॲडिशन करायची तर आहे. तर साईड किती आहे आपली 30 सेंटीमीटरची आहे आणि टोटल साईड्स किती आहेत या ठिकाणी 12 साईड्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. टोटल किती साईड्स आल्या आहेत आपल्या 12 साईड्स आहेत. आपण काय करणार आहोत, ही साईड आणि टोटल साईडला जर मल्टिप्लिकेशन जर आपलं केलं तर आपल्या बाहेरील साईडचं काय निघतं पेरिमीटर निघतं. म्हणजे 156 मीटर आपलं काय निघेल या ठिकाणी पेरिमीटर निघेल. सो आपल्याला आता काय करावं लागेल, एरिया फाइंड करावं लागेल, स्क्वेअर एरिया. तर आता पहा या ठिकाणी या फिगरमध्ये ही जी साईड आहे याची लेंथ किती आहे 30 सेंटीमीटर आहे, याची लेंथ किती आहे 30 सेंटीमीटरची आहे. तर हा समोरची जो पार्ट आहे तो पण काय येईल आपला 30 सेंटीमीटरचा येईल. आणि ही वरची 30 सेंटीमीटर आहे, ही 30 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा पूर्ण स्क्वेअर किती आला 30 सेंटीमीटरचा. हाही स्क्वेअर मग किती येईल 30 सेंटीमीटरचा, हाही स्क्वेअर 30 सेंटीमीटरचा. मग टोटल स्क्वेअर किती आहेत आपले 1 2 3 4 आणि हा 5 स्क्वेअर आहेत. तर आपण एका जर स्क्वेअरचा जर एरिया घेतला तर सर्व स्क्वेअरचा एरिया काय निघेल सेमच निघेल. आपण काय करूयात, आधी एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साईड स्क्वेअर. साईड किती आपली 13चा स्क्वेअर किती असतो 169 आपला काय निघलाय स्क्वेअर निघलाय.
देअरफॉर एरिया ऑफ ऑल स्क्वेअर इक्वल टू 169. टोटल स्क्वेअर किती आलेत आपले 5 इंटू 5. देअरफॉर एरिया ऑफ द याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं काय येईल आन्सर 845 स्क्वेअर मीटर. याचं हे आन्सर निघून जाईल. सो आपलं काय येईल देअरफॉर एरिया ऑफ द फिगर 845 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर निघून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.